नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 15 फेब्रुवारीची रात्र तर उद्या 16 फेब्रुवारी पासून ते 27 फेब्रुवारी पर्यंत कसे वातावरण असेल ते बघूया. मी सकाळीच व्हिडिओ दिला होता. बऱ्याच मित्रांनी सांगितलं की क्रिकेटची भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच आहे, तर त्या संदर्भात जे काही कोलंबो या ठिकाणी श्रीलंकेमध्ये जी मॅच आहे त्या संदर्भात प्रेमदास स्टेडियम वरती होती, त्याच्या संदर्भात अपडेट द्या. मी ती अपडेट दिली होती. कदाचित शक्यता अशी होती की 4 ते 5 पर्यंत पावसाची शक्यता होती, नंतर मॅच होऊ शकते असं देखील प्रिडिक्शन दिलं होतं. ठीक आहे, असो. तर मित्रांनो बघा, आता खालच्या लेअर मध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र हे बंगालच्या उपसागरात बनलंय. ते त्याचा लोकेशन सध्या ह्या ठिकाणी आहे. बघा ह्या ठिकाणी. परंतु असं दिसतं की पुढच्या काळामध्ये साधारणपणे 24 तारखेपर्यंत ते ह्याच कोमोरिन द्वीप समूह या भागातच असणार आहे. त्यामुळं भारताच्या ह्या भागामध्ये त्याचा काही विशेष इम्पॅक्ट हा महाराष्ट्रावरती होणार नाही. मात्र ह्या भागामध्ये इकडे डब्ल्यूडी जे येत आहे त्याच्या प्रभावामुळे मात्र गुजरात राजस्थान या भागामध्ये थोड्याफार पावसाची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्रावरती कशी परिस्थिती असेल तर ढगाळ वातावरण हे 17 तारखेपासून बनणार आहे आपल्याकडे. 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25 तारखेपर्यंत या 7-8 दिवस ढगाळ वातावरण असणार आहे. तर त्या काळात पावसाची शक्यता आहे का नाही हे मॉडेलवरून आपण बघूया. तर साधारणपणे हे जे दिसतंय हे येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 6-7 दिवस हे रेंगाळताना दिसतंय. तर हा जो आहे पट्टा, तर एवढ्या काळपर्यंत कोमोरिन द्वीप समूहाजवळ एखादं सिस्टम रेंगाळते हे पहिल्यांदाच असं होतंय ह्या सीझन मध्ये, अनेक 2-2.5 महिन्यामध्ये. तर आता त्यानंतर हे पुढे निघून जाणार ओमान देशाकडे, त्याचा परिणाम नाही. मात्र पुढची परिस्थिती बघू. जे श्रीलंकेजवळ पाऊस चालू आहे त्याचं कारणच लो प्रेशर इथे आणि ते तिथे वॉटर वेपर जास्त असल्यामुळे येणाऱ्या पुढच्या 3 दिवसामध्ये ते लो प्रेशर श्रीलंकेच्या आसपासच जास्त सक्रिय राहील. नंतरच्या पुढच्या 4 दिवसामध्ये या भागात येईल आणि नंतर ह्या भागात ते असं निघून जाईल. तर ते 7 ते 8 दिवस ह्याच पट्ट्यामध्ये राहील. मात्र ते वरच्या बाजूला सरकत नाही. बऱ्याच सिस्टम ह्या इकडे रिकर्व होतात किंवा इथे येऊन अशा रिकर्व होतात. परंतु सध्या इकडे प्रेशर बेल्ट शिफ्ट झालेला असतो आयटीसीजर खाली. इकडे प्रेशर जादा असल्यामुळे तर इकडे जे विषुववृत्तीय भागात किंवा सरळ रेषेतच सिस्टम या चालताना आपल्याला दिसत आहे. तर बघा, पुढच्या काळामध्ये साधारणपणे ही जी सिस्टम दिसते आपल्याला, ही चक्राकार परिस्थिती मी जे बोललो की हे पुढच्या अगदी 24-23 तारखेची इमेज आहे. तर एवढ्या काळामध्ये श्रीलंकेच्या आसपास जबरदस्त आणि कन्याकुमारीच्या आसपास जबरदस्त पाऊस होईल. त्याचा कुठलाही परिणाम हा महाराष्ट्राच्या भागात होत नाही. मात्र इथे डब्ल्यूडी अजून येतातच आहे. डब्ल्यूडी येत आहे, परंतु साधारणपणे होळीनंतर तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होताना त्या ठिकाणी दिसते. जे डब्ल्यूडी येत आहे मागच्या जो हप्ता होता मागचा 15वाडा, त्याच्यात डब्ल्यूडीची इंटेन्सिटी कमी झाली होती. परंतु काल परवापासून पुन्हा एकदा हिमालयावर बर्फबारी सुरू झाली. त्यामुळे जे काही ह्या भागातून जे हवा येत आहे त्यामुळे रात्रीच्या तापमानात थोडी गिरावट दिसली आज. म्हणजे रात्रीचं तापमान कमी झालं, दिवसाचं तापमान आहेच. तर येणाऱ्या काळामध्ये साधारणपणे 1 मार्च पासून होळीनंतर मात्र तापमानात मोठी वाढ होताना त्या ठिकाणी दिसते. फेब्रुवारी एंडिंग पर्यंतच तापमान हे 34-35 होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. ज्या काही सोशल मीडियावर चर्चा आहे की पाऊस होणार, हे होणार, कारण आपल्या बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे पीक आहे त्या पिकांना हा पाऊस नुकसानकारकच असतो. मग ते द्राक्ष असू दे की कांदे असू दे किंवा कुठलाही पीक असू दे. द्राक्षाच्या सध्या हार्वेस्टिंग चालू आहे, रेट चांगले आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना चिंता आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी आज मला कॉल केले. शेवटी मला आज व्हिडिओ द्यावा लागला. मी नाहीतरी मागचाच व्हिडिओ सांगितला होता की पाऊस नाहीये. परंतु मित्रांनो बघा, आता काय होणार आहे की ज्या सोशल मीडियावरच्या गोष्टी असतात, कुठलं तरी एखाद्या ऍपने जर ढगाळ परिस्थिती दाखवली तर उठायचं आणि सांगून द्यायचं की पाऊस येणार आहे. परंतु ज्याचा इम्पॅक्ट हा शेतकऱ्यांवर होतो की त्यांच्या चिंता वगैरे सगळ्या गोष्टी वाढतात. तर मित्रांनो बघा, आता सध्या महाराष्ट्रामध्ये सिस्टीम जरी पावसाची नसली तर सध्या ही सिस्टम जी आहे ही खालीच आहे. त्याच्यामुळे याचा प्रभाव हा एवढ्या भागावरच जास्त दिसतो. तो महाराष्ट्र जो आहे आपला, महाराष्ट्राचा हा जो मॅप आहे याच्यावरती त्याचा परिणाम हा पडणार नाही खालच्या सिस्टमचा. मात्र बघा, ह्या ठिकाणी जे काही डब्ल्यूडीचे रिमिनंट काही वेळेस खालच्या भागात उतरत आहे ते आता इकडे पाकिस्तानच्या अगदी ह्या भागात अरबी समुद्राच्या भागात उतरतील, ते पुढे गुजरातवर सरकतील. त्यामुळे 17 तारखेला थोडेसे हे जे पट्टा दिसतो आपल्याला रेमिनंट, 17 तारखेला धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अगदी अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर ह्या भागामध्ये ढगाळ वातावरण हे तयार होईल. त्यानंतर ते ढगाळ वातावरण सरळ पुण्याकडून खाली साताऱ्यापर्यंत अगदी दिसता येते हे.
सिस्टम. नंतरच्या पुढच्या 5 दिवसानंतर ते थोडंसं अकोला, अमरावती, जळगाव, नागपूर ह्या भागात ढगाळ वातावरण तयार होईल. अन्यथा दक्षिण महाराष्ट्राच्या या भागामध्ये अंशतः ढगाळ राहील, पावसाची शक्यता नाहीये. परंतु चिंता करण्याची गरज नाहीये. 17 तारखेला ढगाळ, 18, 19ला ढगाळ, 24 तारखेला जास्त ढगाळ. परंतु पावसाची सिस्टम नाहीये, कारण ह्या ज्या सगळ्या सिस्टम या खूप दूर आहे आपल्याकडं. आणि तशी वॉटर वेपर पण नाहीये. हे जे रेमिनंट येत आहे याच्यामुळे पाऊस पडेल असं ते मॉडेल तरी आज दाखवत नाही. तुम्ही एखादं चेक करत असाल त्याच्यात 10-20% जर दाखवत असेल तर तो पावसाचे नसतात. ते फक्त ढगाळ वातावरणाचेच प्रिसिपिटेशन त्या ठिकाणी असतात. रेन प्रिसिपिटेशन त्या ठिकाणी नसतात. तर काळजी करण्याची शेतकऱ्यांनी गरज नाही. त्यामुळे बघा मित्रांनो की 17 तारखेपासून 24-25 तारखेपर्यंत ढगाळ, त्यानंतर वातावरण पुन्हा एकदा क्लिअर होईल. मार्चच्या पहिल्या हप्त्यात ढगाळ दिसतंय. होळीनंतर तापमानात त्या ठिकाणी मोठी वाढ होताना दिसते. म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि बागायतदारांनी, जो द्राक्ष बागायतदार आहे त्यांनी कुठलीही चिंता करू नका. पावसाची शक्यता अजिबात नाहीये. धन्यवाद.